नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काउंटिंग फिगर्स मध्ये प्रॉब्लेम जात होते. त्याच्यामध्ये बघा, आकृत्या मोजणे याच्यामध्ये आपल्याला कोन, त्रिकोण, चौरस आणि चौकोन हे मोजायचे असतात. आता आपल्याला ही पहिली फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारलं याच्यामध्ये टोटल किती अँगल्स आहेत, म्हणजेच कोणांची संख्या किती. अशी फिगर आल्यास पहिल्यांदा काय करायचं, याच्यामध्ये नंबर्स देऊन घ्यायचे 1, 2, 3 आणि सगळ्यांची करायची बेरीज. 1 + 2 + 3 हे झाले 6. म्हणजे टोटल कोणाची संख्या याच्यामध्ये किती आहे, 6. ओके, आपण नेक्स्ट प्रश्न त्याच्यासारखाच आहे. याच्यामध्ये सुद्धा टोटल नंबर ऑफ अँगल्स आपल्याला शोधायचे, म्हणजेच टोटल कोणांची संख्या. बघा, याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीसारखंच नंबर देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6. बघा, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 किती झाले. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. म्हणजे दिलेल्या आकृती टोटल अँगल्सची संख्या आहे 21. हे आपलं योग्य उत्तर आहे. ओके, प्रश्न बघा, याच्यामध्ये विचारलेले आहे आपल्याला एकूण त्रिकोण किती. या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस गिवन फिगर. याच्यामध्ये सुद्धा काय करायचं, याला दोन पद्धतीने आपण काढू शकतो. पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं, याला आपण सरळ सरळ नंबर देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4, 5 आणि या सगळ्यांची करून घ्यायची बेरीज. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती झाले. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स हे आहेत 15. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत बघा, याच्यामध्ये काय, n × n + 1 डिवायडेड बाय 2. याच्यामध्ये n किती नंबर, 5. n किती आहे, 5 + 1 झालं 6. करून घेऊया. 5 × 6 / 2 2 6 आणि 5 15. या रीतीने सुद्धा याचं उत्तर काय आलेलं आहे, 15. अशा प्रकारे आपण एकूण त्रिकोण किती हे काढू शकतो. ओके, प्रश्न बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. यामध्ये मी आधीच दिलेल्या आकृतीमध्ये यांना लेटर्स देऊन घेतील. बघा, याच्यामध्ये पहिला ट्रायंगल तयार व्हायला ABC, दुसरा आहे ट्रायंगल ABD आणि तिसरा ट्रायंगल आहे DBE. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला याचा जो बेस आहे ट्रायंगल, त्याला नंबर देऊन घेऊया. 1 2 3 4 दिला. याच्यानंतर यांची बेरीज करून घेऊया. 1 + 2 + 3 + 4 हे झाले 10. म्हणजे ABC या ट्रायंगल मध्ये टोटल ट्रायंगलची संख्या आहे 10. त्याच्यानंतर ट्रायंगल ABD, याच्या सुद्धा बेसला नंबर देऊन घ्यायचे 1 2 3 आणि 4. बघा, 1 2 3 आणि 4 याची सुद्धा बेरीज झाली 10. त्याच्यानंतर DBE, याच्या सुद्धा बेसला नंबर देऊन घेऊया 1 2 3. करा यांची ऍडिशन. 1 + 2 + 3 हे झाले 6. टोटल हे झाले 26. त्याचप्रमाणे आता दोन मुख्य ट्रायंगल आपले जे मोजायचे राहिले होते ते ACE या प्लस ट्रायंगल ACE याचा एक. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल जो मोजायचा राहिलेला आहे ABE, हा पण ट्रायंगल याच्यामध्ये ऍड करून घ्या. ट्रायंगल ABE हा एक ट्रायंगल. सर्वांची ऍडिशन झाली 26 + 2 28. मग आपला ऑप्शन नंबर 2 28 हे उत्तर अगदी योग्य आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण ट्रायंगल्सची संख्या आहे 28. ओके, पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. आता हे मोजणं सोपं आहे, पण बघा आता याच्यामध्ये आपण याचा बेस बघून घ्या. बेसला किती पार्ट्स आहेत, 1 2 3 4 5. या साईडला सुद्धा 5 पार्ट आहेत, 1 2 3 4 5. ऑब्विसली या साईडला किती असतील, 5च पार्ट असतील. तर आपल्याला नंबर किती मिळाला, n = 5. n = आपल्याकडे आहे 5. टाकून घेऊया फॉर्म्युल्यामध्ये. 2 × n चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर -5 = 2 × 5 चा स्क्वेअर झाला 25 -5. 2 × 25 2 × 25 झाले 50 -5 = 45 45. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण ट्रायंगल्सची संख्या किती असेल, 45. ओके, तर नेक्स्ट प्रश्न बघूया. याच्यामध्ये ही जी आकृती दिलेली आहे याच्यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती. याच्यामध्ये बघूया, सरळ सरळ या दिलेल्या ट्रायंगल वर आडव्या रेषा किती आहेत, 1 2 3 4 5. 5 आडव्या रेषा आहेत, म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या आहे 5.
ओके. तसंच या आकृतीमध्ये बघा आपण बेसला नंबर द्यायचं शिकलो होतो त्याप्रमाणे 1 2 3 4 5 तर यांची करून घ्यायची ऍडिशन. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 हे झाले 15. बघा 1 प्लस 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15. आता या दिलेल्या ट्रायंगलवर आडव्या रेषा किती आहेत बघू. 1 2 3 4 4 आडव्या रेषा आहेत म्हणजे याला 15 गुणिले 4 हे झाले 60. म्हणजे या दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोणाची संख्या असेल 60. ओके.